साली फूट 4.5 फूट जिल्हा परिषद आणि चोपडी बनसरवाडी नरा आणि हातदेवळी उपकेंद्र प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ती बंदावर एवढा मोठा खर्च करून ती बंदावर त्याच्यामध्ये डॉक्टर किंवा कोणती उपलब्धता नाही तिथं फार मोठी गैरसोय आहे. काय अडचण झाली सांगोल्याला तालुक्याला गेले किंवा गिरडीला राहिलं दवड्याला आले पर्याय किंमत 6 कोटी, मशीनची किंमत 6 कोटी आहे. वार्षिक मेंटेनन्स जो काय आहे तो 50 लाख रुपये, सिव्हिल वर्क पीडब्ल्यूडी वर्क म्हणून असे मिळून 12 कोटी रुपये. इक्विपमेंट प्राइस विथ 1 year स्टँडर्ड वॉरंटी ती आपण नको म्हणतो. 1 कोटी रुपये खर्च करून जवळजवळ 4-4 वर्ष झालं उभी आहे. तर काही स्टाफ नाही, त्याला कुलूप लावलेलं उघडलंच नाही उद्घाटनापासून. सगळीकडे परिस्थिती अतिशय वाईट आहे. मेडिकल ऑफिसर नाही, खालचा स्टाफ नाही. दादा या संदर्भात डीएचओ कडे सविस्तर आढावा आणि त्याच्यावर काय कार्यवाही करणार ते जरा मेडसिंग तालुका सांगोला येथे आपलं नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र बांधलं जातेलं आहे. त्या ठिकाणी 2 वैद्यकीय अधिकारी, एक एमपीडब्ल्यू आणि एक एएनएम सध्या कार्यरत आहेत. बाकीची जी पदं आहेत आता शासनाने जाहिरात दिलेली आहे, एएनएमची वगैरे एमपीडब्ल्यूची. तर हे जाहिरातीमध्ये भरल्यानंतर त्या ठिकाणी ती पदं भरली जातील. त्याचबरोबर इतरही काही सब सेंटर आहेत जे आपली बांधून पूर्ण आहेत, परंतु त्या ठिकाणी आपण मनुष्यबळाच्या अभावी त्या ठिकाणी सर्व ठिकाणी आपण एएनएम एमपीडब्ल्यू देऊ शकत नाही. या भरतीनंतरच आपल्याला त्या ठिकाणी ती लोक भरता येईल. हे 4 वर्ष तेवढं सांगा. जिल्ह्यात सुद्धा असे असो, सांगोल्याचा जरी विषय मांडला तरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी असे प्राथमिक आरोग्य केंद्र बांधून तयार आहे. उद्घाटनासाठी किंवा स्टाफ भरती नसल्यामुळे ते तसेच प्रलंबित आहे. आपण राष्ट्रीय आरोग्य अभियानामधून नाही घेत. बापू नवीन तर आहेतच, पण जुन्याला सुद्धा स्टाफ नाही. मला अतिशय वाईट अवस्था डीएचओ साहेब, आपण राष्ट्रीय आरोग्य अभियानामधून घेत नाही का स्टाफ? तो तुमच्याकडे नसतो का? सिव्हिल हॉस्पिटल असतो का? हा, मग एनआरएच्या मधून काय नाही घेत आपण? एनआरएच्या मधून त्याला पण लिमिटेशन आहे. एवढं आता एएनएम वगैरे भरतीला बंदीच आहे. एनआरएच्या मध्ये तुम्ही भरता ना एएनएम वगैरे, असं काय म्हणाले? भरतो आपण, पण त्याला पण लिमिटेशन आहे. उपकेंद्रामध्ये लोक शेळ्या बांधायला लागले. 1-1 कोटी रुपयाचे उपकेंद्र बांधले आपण आणि त्या ठिकाणी इतके इन्फ्रास्ट्रक्चर उभा केलं. लोकांना काय सांगायचं खालच्या लोकांनी? तुम्ही एनआरएच्या मधून घ्या ना लोक. असं थोडं जाऊ लिमिटेशन कसले टेम्पररी ना ते. तुम्हाला पैसे अवेलेबल सेंट्रल गव्हर्नमेंटचे, पगार सेंट्रल गव्हर्नमेंट करतो, तुम्हाला पैसे द्यावे लागतात का? नाही ना. आमच्या तालुक्यामध्ये लोंढे, मोठेवाडी, कारुंडे हे वेगवेगळे आम्ही पाहतो बिल्डिंग नुसते उभे आहेत. इथं स्टाफच नाहीये ना, मग कशाला बांधले? असं करू नका. तुम्ही एनआरएच्या मधून घ्या. त्याची स्पेशल मीटिंग तुम्ही मॅडम लावली पाहिजे. पालकमंत्र्यांकडे याची स्वतंत्र बैठक मॅडम याच्यामध्ये अजून एक, आता माझ्याच ह्याच्या मतदारसंघामध्ये मंगळवेढा तालुक्यामध्ये मरोडे गावामध्ये एक ओपीडी फुल चालते. एका केंद्राची फुल ओपीडी चालते. पण बाकीच्या ह्याच्यात सगळी बंद पडलेली अवस्था आहे. तेवढा स्टाफ आहे, तेवढे डॉक्टर आहे. मरोड्याची फक्त एकच, बरोबर आहे का ते? मरोड्याची एकच ओपीडी फुल चालते. बाकीच्या ह्याच्यामध्ये तुमचं हॉस्पिटल बंद आहे, स्टाफ कमी आहे म्हणून औषध गोळ्या कमी आहेत. एखादी एक चांगली चालवत आहेत, बाकीचे सगळ्या बंद ठेवताय. डीएचओ आणि 8 दिवसाची मी तारीख देतो. एक अख्खी सकाळ एक आरोग्य केंद्र घेऊन काय नेमके प्रॉब्लेम आहे आणि स्टाफ मिळण्याच्या अडचणी काय काही ठिकाणी जरा डॉक्टर असून सुद्धा परत अडचणी होते. डॉक्टर वेळेवर येत नाहीत, नसते वेळेवर बोलणं त्यांचं. काही ठिकाणी ओपीडी फुल चालते, त्यामुळे थोडी चिडचिड होते डॉक्टरांची. त्या ठिकाणी एखादा डॉक्टर पण वाढवला पाहिजे. अशा गोष्टी आपण केल्या पाहिजे. डीएचओ साहेब ती बांधल्या, त्याला पद मान्यता घेतल्याशिवाय मंजुरी मिळालेली असते का? कसं का नुसतं बांधकामाला परवानगी मिळते का? पद मान्यतेसहित मंजुरी घेतलेली असते. सर, आपण 75% पूर्ण झाल्यानंतर पद मान्यतेला प्रस्ताव पाठवतो आणि त्यानंतर पद मान्यता आपल्याला मिळते. म्हणजे आधी बिल्डिंगला पद मान्यता मिळेल तरी सुद्धा भरती मात्र
केंद्र शासन स्तरावरूनच होते त्या ठिकाणी. नाही, शासकीय पातळीवर त्याची बैठक आरोग्यमंत्र्यांच्या बरोबर घेऊन हा प्रश्न मिटेल. इथं आपल्यामध्ये नाही. पहिला आपल्या जिल्ह्याचा आढावा नीट घेऊया. पुढचा आढावा घेऊया. तेवढ्यात म्हटलं तर बघू. मला तसं काय वाटतंय, पहिल्यांदा सगळ्या पीएससीच्या वॅकेंट पोस्टची पहिल्यांदा आढावा घ्यावा लागेल. किती वॅकेंट पोस्ट आहेत, वॅकेंट पोस्टच्या नंतर सगळीकडे अशी परिस्थिती आहे. एका केंद्राची परिस्थिती पूर्वपिढी चालते. तेवढे स्टाफ आहे, तेवढे डॉक्टर आहे, आणि एक उपकेंद्र मुसळ बंद पडलेला आहे. त्याला कारण सांगते की स्टाफ नाही. याचं पण कारण तेच आहे. काय ना काय हे केलं पाहिजे ना. आता ते मानसिकता झाली आहे. असेल तर तालुक्यात काय त्या दिवसात सध्या माहिती किती आहे तर 77 प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि त्याची उपकेंद्र आणखी नाही. तुम्ही तयारीला लागा. एक म्हणजे तुम्ही यावर पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन करा. एक आरोग्य केंद्राची स्थिती मांडा किंवा ही खूपच चांगली झाली आहे. लोक तिथे खूप गर्दी घेऊन असतात. इथे स्टाफ आहे परंतु लोक येत नाही आहेत कारण काही इन्स्ट्रुमेंट बंद पडले. हे तयार करायला तुम्हाला 5-6 दिवसापेक्षा जास्त वेळ लागतं. त्यामुळे हा सगळा डाटा उठला असतो आणि चालू केलेला आहे. 4 तास सर्व्हिस दिली जाते. वन डे केअर एखाद्याला सलाईन आणि इंजेक्शनला 1000-1500 रुपये खर्च येतो. आमच्या करमाळा शहरात हा दवाखाना उभा राहिलेला आहे. झोपडपट्टी क्षेत्रात तो 4 तास चालवा अशी केंद्र सरकारची संकल्पना आहे. त्यांनी सगळे रंगरोगटी केली, उपकरणाला तयार केली, तिथं सगळे सामान आणून ठेवले. फक्त तिथं डॉक्टर नसल्यामुळं झोपडपट्टीतल्या लोकांना त्या ठिकाणी तिथं जात येतं. हा जसं उपकेंद्राचा माझा प्रश्न आहे तर खऱ्या अर्थाने केंद्राची जी योजना आहे ती सर्वसामान्यांना मोफत उपचार त्याच्या घरी मिळले पाहिजेत. आमच्या तालुक्यात आपला दवाखाना केंद्र सरकारचे 2 झालेले. तर साहेबांना या संदर्भात मी वारंवार भेटलो. हा दवाखाना चालू करा. झोपडपट्टीतल्या लोकांना एक सलाईन एक इंजेक्शन जर घ्यायचं वन डे साठी तर 700 ते 800 रुपये खर्च होतो. इथं मोफत होणार आहे. फक्त केवळ यांनी एक जरी डॉक्टर तिथं उपलब्ध करून दिला तर ती सेवा चालू होणार आहे. आणि त्या इमारतीसाठी सगळ्या इक्विपमेंटसाठी यांनी सगळा खर्च केलेला आहे. त्यांच्याकडे बऱ्याच वेळा पाठपुरावा केला होता तर त्यांनी या संदर्भात उत्तर द्यावं. असं 2 दवाखाने करण्यात आलं झोपडपट्टी क्षेत्रात. जे आपल्या UHWC आहेत, दादा आपला दवाखाना आहे जिल्ह्यात एवढं आरोग्याचं एवढं बोंबाबोंब होत असेल तर DHO हे ते काय कामाचे आहेत मला हेच कळत नाही. प्रत्येक गोष्टीला निगेटिव्ह उत्तर देतात. पण दुसरं DHO बदला ना त्याच्यावर पहिल्यांदा प्रस्ताव ठेवा. एवढं सगळं काही माहित नाही. DHO ला काय माहिती नाही, काय नाही, काय विचारलं तर प्रत्येक गोष्टीला निगेटिव्ह उत्तर द्यायचं असं नसतं ना. दादा जिल्हा परिषद म्हणजे बेसिक गोष्टीवर लक्ष देत नाही. मागच्या मीटिंग मध्ये आम्ही शिक्षकाचा मुद्दा मांडला. काय कारवाई केली दादा? माझ्या तालुक्यामध्ये 200 शिक्षकांची गरज आहे. आज वस्ती शाळा बंद पडल्या. स्टाफचा जो शॉर्टेज आहे त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे ना. हे स्टेटकडे किती वेळेस फोटो हे करणार. काही ना काही कलेक्टर साहेबांनी किंवा सीओ मॅडम याच्यावर सोल्युशन काही ना काही काढलं पाहिजे ना दादा. हे बेसिक गोष्टी आहेत. आरोग्य असेल, शिक्षण असेल किंवा डॉक्टर्स आणि नर्सेस